किरण मॅडमशी आपण थोडा संवाद साधणार आहोत. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राजस्थानच्या मातीत त्यांचं बालपण गेले. राजस्थानच्या मातीत कला आहे असं म्हणतात. म्हणजे हिंदीमध्ये एक शेर आहे, तो मी हिंदीत म्हणत नाही, उच्चार चुकायला नकोत, पण त्याचा अर्थ असा आहे की राजस्थानच्या धुळीतल्या कणाकणांमध्ये कोणती ना कोणती तरी कला समाविष्ट आहे असं म्हटलं जातं. तिथल्या मॅडम आहेत. तर मॅडम आपल्याशी हिंदीमध्ये संवाद साधणार आहेत. मी मात्र त्यांना मराठीमध्ये प्रश्न विचारणार आहे, कारण त्यांना मराठी छान समजतं असं त्या म्हणाल्या. तर माझा पहिला प्रश्न मॅडम तुम्हाला असा आहे की जनरली मातीत खेळायला कोणी देतच नाही लहानपणी. मातीत हात घालू नको, कपडे खराब होतील. मग या मातीशी तुमचं इतकं सुंदर नातं कसं तयार झालं? मेरी एजुकेशन वगैरह सब हो गई थी और जर्नलिज्म में मैंने पीजी किया था. तो एक न्यूज़पेपर में काम कर रही थी, इंटर्नशिप. तो वहाँ पे मुझे कहा गया कि आप एक कैंप लगा हुआ है, आप उसे कवर करके आइए, समर कैंप जैसा. तो वहाँ पे मेरे जो बाद में गुरुजी बने, जिनसे मैंने सीखा, वो किसी को सामने बिठा के उसका मिट्टी में पोर्ट्रेट बना रहे थे और मेरे को उनके लिए लिखना था कि भाई ये क्या कर रहे हैं, क्या है. तो मैंने उनसे 2-4 सवाल पूछे, लेकिन मैं वहीं खड़ी रह गई कि ये सब, मतलब मुझे लगा कि ये कुछ है जो छूटा हुआ है मेरा, मुझे ये चाहिए, ये नहीं चाहिए. तो तब धीरे धीरे फिर पेन पेपर साइड में किए और मिट्टी और टूल्स हाथ में पकड़े. यहाँ से शुरुआत हुई थी. तो ऐसा कुछ बैकग्राउंड नहीं, आसपास कोई था भी नहीं फैमिली में कि ये जो काम करता हूँ. पर ईश्वर की कृपा, शायद पहले से कुछ तार थे जो टूट गए थे, वो वापस से जुड़े. पद्मश्री अर्जुन प्रजापती शिल्पकार, शिल्पगुरू म्हणून जगभरामध्ये ते प्रसिद्ध आहेत. ते तुमचे गुरु. तर त्यांची तुमची ओळख कशी झाली किंवा त्यांच्याकडून तुम्ही शिकण्याचा कधी सुरुवात केली? अभी जैसा मैंने बताया, तो फिर मैंने उनसे कहा कि सर मुझे सीखना है. तो उन्होंने कहा आप मेरा इंटरव्यू छापो, मैं आपको सिखाऊंगा, लेकिन आपको पहले मैं जज करूंगा कि आप में है भी नहीं कैलिबर की सीखेंगे या नहीं सीखेंगे, क्योंकि बहुत सारे लोग आते हैं सीखने के लिए. फिर उन्होंने क्या किया, जैसे मेरे साथ में 2-4 लोग और भी थे, लेडीज़ भी थे, जेंट्स भी, हर एक एज के. तो उन्होंने मिट्टी दे दी हमें. पहले उन्होंने गणपति बनवाया शुरू में. फिर हमने कहा कि चलिए गणपति तो हो गया, अब आगे बढ़े. तो उन्होंने चलिए क्या करना है तुम्हें, तो फेस बनाना है. अभी फेस में फीचर्स, अब 7-8 दिन तक वो हमको एक ही नाक बनाओ आते, तोड़ देते, नाक बनाओ तोड़ देते, ऐसा करते करते कुछ तो स्टूडेंट्स निकल लिए. और लेकिन मुझे ऐसा था कि मुझे तो बनाना ही है. मेरा हमेशा तोड़ते, लेकिन मैंने बनाया. फिर लास्ट में 2-4 हम में से रुके, तो फिर धीरे धीरे उन्होंने ऐसा. लेकिन फिर भी जब ये लर्निंग का प्रोसेस पीरियड था ना, तो हमें लगता था कि आज तो सर हमको वाह देंगे, कितना बढ़िया बनाया. बट वो आते उसको तोड़ देते. तो ऐसा लगता कि ये क्या था. कभी कभी अपना अंदर से भी ऐसा लगता कि हम तो अच्छे पढ़े लिखे हैं, यहाँ मिट्टी में लेबर्स के साथ में काम कर रहे हैं और ऐसा और करते हो आप, लेकिन बोल नहीं सकते थे. लेकिन अब जाके समझ में आता है कि वो जो तोड़ना था ना, वही बनाना था. वहीं से ही शुरुआत हुई. और अभी मतलब धीरे धीरे जब काम करते हुए जाते हैं ना, तो लगता है ये नहीं, इससे और अच्छा, अगला और अच्छा. बस वो जो अंदर से भूख है ना, बस वही हमको और अच्छा आर्टिस्ट बनाती है. खूप छान. आणि खरंच आहे, कलाकाराची भूक कधी संपू नये. कट्यार काळजात घुसली, सगळ्यांनी नाटक पाहिलं असेल. त्याच्यामध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे की विद्या बाहेरून आत येते, कला आतून बाहेर येते. विद्येसाठी मस्तक हवं, कलेसाठी मन आणि मस्तक दोन्ही हवं. तर मन आणि मस्तक असलेली माणसंच फक्त काही चांगलं करू शकतात, असं अनेक विचारवंतांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा म्हटलं आहे. आणि मॅडम म्हणतात ते खरं आहे की खूप मेहनत असणार आहे, त्याशिवाय असा चेहरा 30 मिनटात बनवणं इट्स नॉट इझी मॅम. मला पुढे तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखादं शिल्प बनवता तेव्हा तुम्हाला किती आनंद मिळतो? बस वो जो प्रोसेस है ना, वो मैं बता नहीं सकती कितना आनंद मुझे मिलता है. जो मेरे सामने बैठता है, जिसका पोर्ट्रेट मैं बनाती हूँ, हाफ एन आवर, अराउंड 45 मिनट्स लग जाते हैं.
तो वो जो सामने बैठा है वो मुझे बाद में बोलता है कि मैडम हमारी नज़र आपके चेहरे से इसलिए नहीं हटी क्योंकि आप पता नहीं कहाँ खोई हुई थी और मुस्कुरा रही थी, मतलब ऐसा वो बोलते हैं। मुझे भी नहीं लगता कि मैं यहाँ हूँ, क्या मुझे लगता है मैं कहीं और ही हूँ। वो जो प्रोसेस है ना, भले से वो निकल के क्या आता है नहीं पता, लेकिन वो जो प्रोसेस है वो बहुत इंजॉय करती हूँ मैं। उस वक्त मैं इस दुनिया में रहती ही नहीं हूँ। अभी मैं जब भी डेमो दूंगी तो कृपा ऊपर वाले के कि आप देखिएगा। आपण आता बघणारच आहोत लाईव्ह त्यांची कला, पण आणखीन एक दोन प्रश्न फक्त विचारते ज्याची उत्सुकता आपल्याला सुद्धा आहे. एक गणपतीच्या विषयी आपण गणपती बाप्पा म्हणजे आपण दुकानात बुकिंग करायला जातो तेव्हा तिथे सुद्धा आपण नमस्कार करतो आणि इतकं भारावून जातो की बाप्पाचं बुकिंग झालं, त्या मूर्तीकडे बघून आपल्याला खूप आनंद मिळतो. अशा हजारो मूर्ती मॅडमनी बनवल्या, तर त्या मूर्ती बनवताना काय आणि तुमची सुरुवातही गणपतीच्या ह्याच्यापासून झाली. आत्ता तुम्ही सांगितलं की गुरुजींनी पहिल्यांदा माती दिली आणि गणपती बनवायला सांगितलं. तर जेव्हा तुमचे फॉलोअर्स आहेत इतके आणि हे सगळे गणपती बनवत आहेत आणि त्या त्या घरात तो गणपती पूजेला बसतोय, या सगळ्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. शुरू में जब मैं मुंबई आई थी 2011 में मैं यहाँ पे आई थी और मेरे हस्बैंड का यहाँ पे पोस्टिंग हुआ था. पहले मैं जयपुर से बिलोंग करती हूँ, तो यहाँ पे आने के बाद मैं थाने में रहती थी. तो पहला गणपति जब तालाब पाली में आपने देखा होगा, वहाँ पे विसर्जन रहता है. दूसरे दिन विसर्जन के दूसरे दिन मेरे लिए सब कुछ नया था कि मैंने पहले नहीं देखा था ये गणपति उत्सव इतनी ग्रैंड लेवल पे. फिर दूसरे दिन मैं जब तालाब पाली पे वॉकिंग करने गई तो देखा कि कितना ऐसे मैस हो रखा है, वही गणपति जिनको हम पूज रहे थे और ऐसी हालत में इस तरह से, तो मन बड़ा व्यथित हुआ. तो फिर दिमाग में आया कि क्यों नहीं, सुना भी था कि मिट्टी के गणपति के लिए मुहिम भी चल रही है यहाँ पे, ठीक है. फिर सोचा कि क्यों नहीं यूट्यूब चैनल खोला जाए. इस तरह से बहुत इजी वे में आप अपना गणपति अपने हाथों से बनाइए. पीओपी की मूर्ति लाने की ज़रूरत ही नहीं है, और जो आप बनाएंगे उसमें इमोशंस आपके रहेंगे, तो वो जो आशीर्वाद उनसे मिलेगा वो थोड़ा अलग रहेगा. इसीलिए मैंने अपना यूट्यूब चैनल खोला और बहुत अच्छा रिस्पांस मिला. बहुत कितने ही लोगों ने मुझे मतलब बनाते हैं अपना गणपति और मुझे फ़ोटो भेजते हैं, और कितने ही लोग मुझे ऐसे भी बोलते हैं कि आप हमारे गुरु बन गए. तो अंदर से तो वो फीलिंग मुझे बहुत ही अच्छा लगा इस तरह से कि गणपति जी की कृपा है एक तरह से. तो और फिर बाद में इस मुहिम से भी जुड़ गई मैं कि ग्रीन गणेशा लाइए, इको फ्रेंडली गणेशा आप. तो जगह जगह वर्कशॉप करना, ऑर्फनेज के साथ में मैंने वात्सल्य के साथ 3 साल काम किया. तो हमारी तीनों साल मूर्ति को DNA जो पेपर आता था उसकी तरफ से, टाइम्स ग्रीन गणेशा की तरफ से हमें अवार्ड मिला. तो इस तरह से और आगे बढ़ते बढ़ते आज भी लोग बनाते हैं गणपति और मेरे को जरूर फोटो भेजते हैं कि देखिए आपका वीडियो देख के हमने बनाया है, या फिर आपकी वर्कशॉप ज्वाइन करके हमने बनाया है. तो अच्छा लगता है. नाईस. आपण गणपती आता येतोय, थोडेच दिवस राहिले आता, तर आपण हा विचार करूया या वर्षी गणपती बनवण्याचा मॅडमच्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करून. जेव्हा तुम्ही अर्ध्या तासात समोर बसलेल्या व्यक्तीचं पोर्ट्रेट बनवता तेव्हा आधी किती वेळ पाहता त्या माणसाकडे, त्या व्यक्तीकडे बसलेल्या? नहीं, शुरुआत में जैसे एनाटॉमी बना लेते हैं, उसके बाद में एक एक फीचर देखती हूँ सामने वाले का, क्या है, कैसा फीचर है, आउटलाइन और वो सब चीज़ें धीरे 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 फिर वो उभर जाता है उसमें उसका चेहरा. म्हणजे तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की आधी काय, म्हणजे कसं आधी नाक बनवायचं, आधी डोळे बनवायचे, कपाळ बनवायचं, चेहऱ्याची ठेवण असते, उभा असतो, गोल असतो, प्रत्येकाची केसांची ठेवण असते, किती एका चेहऱ्यात असंख्य गोष्टी आहेत. विचार करा, बघा तुम्हाला आठवेल. आणि त्या बारीक सारीक प्रत्येक गोष्ट आणि भाव आणि सगळ्यात शेवटी त्याच्यात प्राण ओतायचा, जिवंतपणा निर्माण करायचा, अतिशय कठीण काम आहे. त्याचं प्रात्यक्षिक आपण आता बघणार आहोत, जे बघण्यासाठी आपण सारे उत्सुक आहोत. एक प्रश्न फक्त विचारते मॅडम, की संपूर्ण भारतात आणि इतरही भारताच्या बाहेर तुम्हाला खूप नाव आहे, नाऊ यू आर व्हेरी फेमस इन दिस फील्ड, तर कसं वाटतं तुम्हाला? आणि ही कला इतरांपर्यंत जावी यासाठी काय करावं लागेल, काय सांगाल तर म्हणजे तरुण पिढीला किंवा इतर कलाकारांना?
मैं इतना ही कहना चाहूँगी नई पीढ़ी के लिए कि जो भी शुरू करें उसमें अपना 100% देना पड़ेगा, पूरी लगन के साथ। क्योंकि जैसे मैं अपनी जर्नी देखती हूँ तो जब भी पहली बार में तो मुझसे भी नहीं आधे घंटे में बना था, बहुत टाइम लगा था। लेकिन धीरे धीरे मुझे मालूम था कि मुझे अपनी स्पीड बढ़ानी है और इस पे मुझे पकड़ अपनी मजबूत करनी है इस स्किल पे। तो कुछ भी करें आप, कुछ भी जो अंदर से आपको मन करता है ना उसके लिए जी जान लगा दीजिए। तो उसके बाद ही, क्योंकि कंपटीशन बहुत है, स्किल आपको अपनी डेवलप करनी पड़ेगी जो थोड़ी सी डिफरेंट हो, ठीक है। फिर चाहे कोई सा भी रास्ता हो, सफलता तो मिल ही जाएगी। या कलेच्या क्षेत्रातला सर्वात सुंदर प्रसंग कुठला? अशी एखादी मोमेंट कुठली आहे की ज्या क्षणी खूप आनंद झाला, खूप? ऐसे जब भी जैसे ट्रेड फेयर्स वगैरह में या किसी इवेंट में जब मैं स्कल्पचर बनाती हूँ लाइव किसी का भी, तो शुरू में लोगों को लगता है अरे क्या ये, क्या होगा क्या नहीं। लेकिन जैसे जैसे सामने कोई बैठा हुआ है, उसका जैसे ये स्वरूप उस मिट्टी में आता है ना, क्योंकि जस्ट मिट्टी रहती है, मिट्टी में जो स्वरूप उस सामने वाले इंसान का आ जाता है, उसके बाद जो तालियां बजती है ना, वो बस उसको मैं बयान नहीं कर सकती शब्दों में, बहुत अच्छा लगता है। आपल्या पौराणिक साहित्यामध्ये गोरा कुंभार मडकी बनवताना देहभान विसरून माती तुडवायचे तेव्हा असं म्हटलं आहे की कोणताही एखादी कला तयार करताना त्या कलाकाराच्या मनात एक आकृती असते, त्या आकृतीच्या आत त्याचं अंतरंग असतं आणि त्या अंतरंगाच्या आत एक पांडुरंग असतो। त्या प्रत्येक कलाकाराच्या अंतर्मनात असलेल्या कलेच्या पांडुरंगाला वंदन करूया, अभिवादन करूया आणि मॅडमची कला प्रत्यक्षात पाहण्याचा जो आनंद आहे त्याकडे आपण वळूया। हाँ, एक बात और क्या होता था कि जैसे कोई सेलिब्रिटी है या फिर कोई जिसने अपनी फील्ड में बहुत अच्छा काम किया तो उसका पोर्ट्रेट बड़ा बड़ा बनाते थे, देखते थे। मेरे मन में था कि आम आदमी तक ये पहुँचे। तो किसी ने मेरे को ये बोला था कि मैडम आप इतने कम पैसों में इतनी बड़ी खुशी दे रहे हो जिसका पोर्ट्रेट आप दे रहे हो। तो ये कमेंट मेरे लिए बहुत इंस्पायरिंग भी था और अच्छा भी लगता है। थैंक यू।
एकदम खाली बसून काढूया हां आप भी बैठ जाइए यू कॅन कीप इट हिअर सो यू कॅन फोकस डोळे खूप सुंदर केले डोळे स्माईल एकदम सेम सर सर पुढे करा फारच छान थोडा ये बाजू हो हो हे मस्त आहे समोर It's the natural reaction. Nobody has to pay. अच्छा जैसे जरूरत होती है ना वैसे बना आणि तुम्हाला थँक्यू तुम्ही स्क्रीनवर इतकं छान दाखवलं थँक्यू डॉक्टर साहेबांचा आयडिया होता आता केस आता सर दिसत आहेत आता थोडे थोडे दिसू लागले आता आणखीन दिसू लागले असं कणाकणाने आमची उत्कंठा तुम्ही वाढवली आपले व्हिडिओग्राफर जे आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना खरं सांगितलं की तुम्ही स्क्रीनवर दाखवू शकाल का? पण या सगळ्याचा मेळ असा झाला की आपल्याला पूर्ण आनंद घेता आला आणि खरोखर निर्मितीचा क्षण जो असतो ना तो अनुभवता आला आपल्याला. आम्ही सगळे अगदी मंत्रमुग्ध झालो आणि खूप सुंदर. आणि सर तुम्ही कसे बसलात? झोप नाही का आली? कारण एसी आहे, मस्त एसी आहे, आपणही असे बसलो तर असं व्हायला लागतं. मला ती भीती होती की असं जर केलं तर मॅडम काय म्हणतील, पण असं काही झालं नाही. सो थँक्यू. आणि आता आजचा एकूण कार्यक्रम आपला थोडासा उशिरा सुरू झाला पण तरी हळूहळू रंगत गेला असं म्हणूया आपण. तर याविषयी कुणाला काही अगदी थोडक्यात बोलायचं असेल तर बोला, नाहीतर मी आभाराकडे वळणार आहे मग. किंवा कुणाला किरण मॅडमना काही प्रश्न विचारायचे असतील आत्ताच्या एका शिल्पकलेच्या संदर्भात. मॅडमना काही प्रश्न विचारायचे आहेत का कोणाला? पर्सनालिटी चेंज बिल्कुल होती है. बहुत पेशेंस आ जाता है. मेरी बेटी बैठती है इससे पूछने में बहुत कम गुस्सा करता है. यानी मैं अपने अनुभव से बता रही हूँ कि है ना, एक तो
ग्रेटफुल हो जाते हैं हम लोग, है ना, चीज़ों के लिए, शिकायतें कम करते हैं और एक बेटर ह्यूमन बीइंग हो जाते हैं, मुझे ऐसा लगता है। बस यही तो चाहिए होता है हम आर्टिस्ट लोगों को, appreciation. In continuation of this, Yes. whether has to get some difference when the experience or expresses of the person, object person changes. हाँ, जैसा मैंने इनको पहले ही बोल दिया था कि पूरा टाइम अगर आप मुस्कुराता हुआ चेहरा रखेंगे तो उसमें वैसे ही आएगा। तो फुल टाइम जितने देर में काम कर रही हूँ तो एक ही एक्सप्रेशन उनको रखना पड़ेगा, ऐसा है। जैसे क्या होता है, फीचर्स चेंज होते जाते हैं, थोड़ा सा भी स्माइल आएगी तो आंखें छोटी हो जाएगी और ये यहाँ से बढ़ जाएगा वगैरह। इसलिए यही सजेस्ट करते हैं कि अगर आप स्माइलिंग फेस पूरा टाइम रख सकते हैं तो रखिए, नहीं तो जैसा है। हाँ, और एक बात और, हाँ, जैसे किसी को ये करवाना होता है कि बाल मेरे बड़े कर दीजिए, कैसे भाई आप फोटो दिखा देंगे तो मैं वैसे कर दूंगी, तो फिर अगर थोड़ा बहुत कुछ चेंज, यंगर वर्जन अपना बनवाना हो तो फिर आप मेरे को फोटो दिखा दीजिए साथ में, तो वो हो जाएगा। थैंक यू। ये स्किल अपने में है, ये कैसा पता है? आप मिट्टी में एक बार हाथ डालिए आपको खुद ही अनुभव हो जाएगा। हाँ, अगर आप में ये स्किल है तो वही मिट्टी आपको खींचेगी अपनी तरफ और फिर धीरे धीरे यहाँ से चलेगा और यहाँ पे आएगा, समझ गए? हाँ, From all sides, it has to look the same. That is why she was guiding वो पूरा ओवरऑल लाइव मैंने 2023 में शुरू किया था लाइव करना, ऐसे एग्जीबिशन में वहाँ से शुरू हुआ और काफ़ी एग्जीबिशंस हो गई, इवेंट्स हो गए, अभी नहीं मैंने पढ़ा नहीं, मैंने अपने गुरु शिष्य परंपरा के तहत गुरु जी से सीखा, तो मतलब थॉरली 2-3 साल तो पूरी तरह से उसी में लगातार, और उसके बाद जैसे जैसे अपना काम करते जाते हैं नई नई चीज़ें सीखते हैं। बस जो बेसिक्स है ना वो सीखने में थोड़ा टाइम लगा, बाद में तो अभी जितने नए चेहरे आएंगे उतना ही नया काम होता जाएगा। अब जितने चेहरे बनाते हैं उतना अलग, हाँ, ये हो जाता है। और नई चीजें अभी कभी कभी तो ऐसा लगता है अरे ये तो मेरे को आता ही नहीं था, इतने साल से मैं कर रही हूँ, ऐसा भी होता है। वही प्रैक्टिस बहुत अच्छे से अभी तो नहीं सिखा रही हूँ क्योंकि थोड़ा काम ज़्यादा रहता है, इसलिए अभी क्लासेस नहीं ले रही हूँ, वर्कशॉप्स कंडक्ट कर रही हूँ। अभी रहेगा तो आप मेरे को इंस्टाग्राम पे फॉलो करिए, यूट्यूब पे देखिए, आप कम से कम गणपति बनाना सीख लीजिए, है ना, उससे फिर बाद में आपको लगेगा ना कि और आगे कुछ कर सकता हूँ, क्योंकि पोर्ट्रेट बनाना थोड़ा आगे का काम है, तो फिर आपको समझ में आ जाएगा कि क्ले में हाथ कैसे चलते हैं। जैसे आप ब्रश चलाते हैं ना, इसमें हाथ चलाना पड़ता है। और किसी को कुछ पूछना है? और आप लोग कुछ थोड़ा बहुत भी करके मुझे अगर सेंड करेंगे तो मैं उसमें और बता सकती हूँ कि आपको वहाँ क्या करना चाहिए। सगळेजण खूप खुश झालं ना आपण हे सगळं पाहताना। आपला कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला त्यामुळे काही गोष्टी मात्र भरभर घेतल्या गेल्या, जसं की मॅडमची मुलाखत, कारण ते मुलाखत ऐकण्यापेक्षा हे पाहण्याचं जास्त आपल्याला आनंद होता। आज या ठिकाणी शार्दूल सर आले, किरण मॅडम आल्या आणि आपण सगळे आलात, सगळ्यांच्या सहकार्यानं अतिशय सुंदर असा आपला कार्यक्रम पार पडला। उद्याही कार्यक्रम आहेच, पण आजच्या मुद्द्या तरी तुम्हा सगळ्यांचे मंचावरील सगळ्या मान्यवरांचे, अर्चना मॅडम आणि पुरोहित सर यांनी ही संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिली। पुराणिक सॉरी मी त्या याच्यात आहे अजून, पण मी आता विचार करत होते खरंच की गणपतीत आपल्याला गणपती करता येईल का आणि आपण तो गणपती बसवायचा का, असं
असं माझ्या डोक्यात एका बाजूला सुरू आहे की घरात गणपतीच तो बसवायचा आता आपण करू कसा का असेल आपण असं. तर सगळ्यांचे आभार, सरांचे आणि मॅडमचे विशेष आभार मानते. ग्रुप फोटो आहे, चर्चा कोणाला करायची असेल तरी त्याच्या आधी करा. आपल्याला एक सर्टिफिकेट आहे. एक कोणीतरी आता आलं ना मॅडम सर्टिफिकेट, कोणाचं तरी राहिलं होतं त्या मॅडम आल्या नव्हत्या. जयश्री अर्चना मॅडम आणि तुम्हाला थँक्स म्हणायचं. मला आपल्या निवेदिका ज्या आहेत त्या सकाळपासून आपल्या दुपारपासून आपल्याला इतक्या ओघवतेवाणीमध्ये आपल्याला सगळ्यांना एकसंध बांधून ठेवले त्यांनी आणि मुळात सरांना मस्त त्यांनी हँडल केलेले. सो आय व्हेरी थँकफुल. सगळ्यांच्या टाळ्या बघा, सगळ्यांचे असे आहेत. तर अशा ह्या आई आहेत, शाळेमध्ये ते शिकवायच्या त्यामुळे त्यांना हे टेक्निक चांगलं येत आहे आणि त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. त्यांनी हा कार्यक्रम खूप उत्तमपणे सादर केला आहे, आपल्या समोर आणला आहे, छान बांधून आणलाय, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मॅडम थँक्यू. एक छोटीशी gift याच्यामध्ये मगाशी मी सांगायला विसरले, ह्या फ्रेम्स मी हँडमेड आहेत. या सगळ्या गेस्टसाठी मी बनवलेले 10-12 फ्रेम्स आहेत. इट्स अ डिफरंट कन्सेप्ट. कोणाला काही कळतंय का? नुसते रंगाचे स्लॅश आहेत पण त्याच्यामध्ये एक छोटंसं गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये अभ्रक वापरले. म्हणजे ह्या सगळ्या रंगामध्ये तुम्ही तुमची चमक शोधा, हा माझा त्याच्यामधला कन्सेप्ट आहे. म्हणजे कदाचित ॲबस्ट्रॅक्ट असल्यामुळे कळणार नाही. हां, तर ते थोडंसं असं केलं ना. आता त्याच्यावर प्लास्टिक आहे, प्लास्टिक काढल्यावर तुम्हाला पटकन कळेल. तर प्लास्टिक फ्रेमवाल्याने लावून दिले प्लास्टिक. सो दिस इज अ स्मॉल टोकन ऑफ लव फ्रॉम मी टू all the guests who have come. So thanks a lot. थँक्यू. अरे काय झालं माहिती, शाळेत सगळ्यांना जायचं होतं आणि ते भराभर सगळं झालं त्यामुळे ते सगळ्याचं राहून गेलं. कारण हे म्हणजे माझा नवरा आर्टिस्ट नाहीये, तो म्हणाले काय नुसते रंगाचे फराटे काढून ठेवले काय ते रंगाचेच नाही. मी म्हटलं अरे म्हणजे मी आय वॉज रिअली डिमोटिवेटेड. आय स्पेंड सो मच टाइम विथ देम. मग त्याने मला सांगितलं 30 फ्रेम झाल्यावर त्याला आवडलं. फ्रेम झाल्यावर, कारण फ्रेम व्हायच्या आधी कसं त्याला फ्रेम नसते, फ्रेमचं महत्व ते त्याला समजलं की आता ही ब्राऊन फ्रेम आल्यामुळे सडनली ते चित्र उठून दिसलं आणि बॅलन्स झालं. आधी तो ब्राऊन बॅलन्स होत नव्हता कदाचित म्हणून त्याला असं वाटलं असेल. फ्रेम झाल्यावर झालं आणि युरेका मग तो स्वतःच म्हणाला हे सांग सगळ्यांना, कारण माझ्यासारखे लेमॅन खूप आहे, त्यांना सगळे काय चित्रे करून दिले काहीतरी रंगांचे म्हणून ते एक्सप्लेनेशन केलं, बाकी काय नाही. थँक्यू. सगळ्यांना एक ग्रुप फोटो आपल्याला काढायचा आहे. हां, तुम्हाला बोलायचं आहे. गीताच्या तिकडे झिनू ठेवलं आहे, वरती जे डिस्प्ले आहे ते लार्ज फॉर्मॅटमध्ये आहे. त्याने जस्ट ओपन मारू. ते एक शीट आहे, तुम्हाला आवडेल तर घ्या आणि यू कॅन झेरॉक्स अँड शेअर विथ अदर्स. अच्छा, They are just some of my favorite shlokas from Gita. भगवद्गीतेमध्ये काही निवडक श्लोक याच्यामध्ये आहेत आणि यास्मिन मॅडमचं असं विश्वास त्यांच्या आयुष्यातला अनुभव असा आहे की डॉक्टर काही करू शकले नाही, पण भगवद्गीता हातात घेतल्यानंतर मात्र त्यांचं डिप्रेशन झालं होतं ते पूर्ण गेलं आणि एक नवी उमेद त्यांना आली जी आतापर्यंत त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. म्हणून त्यांनी खूप ऑनेस्टली असं म्हटले की हे घ्या आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये द्या आणि सगळ्यांच्या घरात समाधान आणि पॉझिटिव्ह एनर्जी जाऊ दे, हा त्यांचा उद्देश आहे. हे घ्या सगळ्यांनी. काही निवडक श्लोक आहेत ते वाचा आणि तशी पण अपेक्षा आहे. मॅडम मगाशी सुचित्रा आंबेडकर मॅडम होत्या, त्या आल्या आपण त्यांचं सर्व आंबेडकर मॅडम सुचित्रा आंबेडकर. सुचित्रा आंबेडकर मॅडम या मॅडमनी आपल्याला चहा कॉफी आणि खाली स्पॉन्सर केलं. डॉक्टर आंबेडकर ग्रुप फोटो आहे. तुम्हाला काय विचारायचं राहिलं?
Make a noise. Yay!